वरती दिले बघा डिस्प्लेवर. जसा जसे 12.5%, मुद्दल आहे 16,000 रुपये, वर्ष आहे 2.104. परत दर 10% दिलेला आहे, मुद्दल तेवढीच आहे, जेवढी आहे तेवढीच इकडे मुद्दल आहे, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट सेम आहे, वर्ष 2.5 वर्ष दिले. आणि क्वेश्चन काय विचारलाय, याचं असणारं व्याज आणि याच्यापासून मिळणारं व्याज, या दोन व्याजातला फरक विचारलेला. दोन्ही सेपरेट सेपरेट सॉल्व्ह करायला गेला तर अर्धा तास जाईल. मग त्यासाठी काय, तुम्हाला एक मस्तपैकी आयडिया सांगतो. दोन व्याजातला फरक विचारलाय. ओके, व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू, प्रिन्ससाठी पण सेम फॉर्म्युला यूज करणार का, कुठला चंद्रावरचा फॉर्म्युला आणणार का, हा दुसरा एक्झाम्पल आहे, फक्त नंबर चेंज आहे. हा याच्यासाठी वापरणार, हा याच्यासाठी वापरणार, दोन्ही पण सेमच आहेत. ओके, आता काय करायचं बघा, दोन व्याजातला फरक पाहिजे तुम्हाला, फरक. तर याचं व्याज आणि याचं व्याज मी मायनस करतो, हे दोन मायनस करतो. प्रिन्सिपल सेम आहे 16,000. टाइम किती दिलाय, टाइम किती दिलाय, तर याला मी सरळ करतो, 4 दुने 8, 8 आणि 1 9, 9/4. याला 9/4 केला, मल्टिप्लाय बाय रेट. रेट किती आहे, रेटला पण सरळ करतो, 2 गुणिले 12 24, 24 आणि 1 25, 25/2, 25/2 डिवाइड बाय 100. लांब लचक याला डिवाइड करतो आणि हा 100 करतो, मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय. प्रिन्सिपल अमाऊंट इतर सेम आहे 16,000. टाइम 2.5 वर्षे, याला पण सरळ करूया, 2 2 4, 4 आणि 1 5, 5/2 मल्टिप्लाय बाय दर 10%. आता बघा काय गेलं, हे शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले, 4 ने याला भाग जातो, 4 4, 4 चौक 16, 40 झाले, 2 ने याला परत भाग जातो, 2 ने भाग घालवले याला झाले 20. यांचा गुणाकार करायचा, 20 गुणिले 9 गुणिले 25 वजा, इथे पण तसंच करायचं, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 2 ने कोणालाही भाग घालू शकतो, याला भाग घालवतो, 80 झाले, राहिलेलं 80 गुणिले 5 गुणिले 10 झालं उत्तर 25. 25 दुने 50 म्हणजे हे 500, 500 गुणिले 9, 500 गुणिले 9 4,500 वजा 80 गुणिले 10 800, 800 गुणिले 5 8 5 40, 4,000. दोघांची वजा बाकी केली, 4,500 मधून 4,000 गेले, 500 राहिले.